राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांची शाळा घेतली आणि त्यांना चांगलाच दम दिलाय. काही मंत्र्यांचं बेशिस्त वर्तन आणि बेछूट विधानं यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये. यामुळे विरोधकांना टीकेसाठी संधी दिली जाते असं मुख्यमंत्री म्हणाले. खरं तर मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्या खोलीत नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, संजय गायकवाड, संजय शिरसाट असे अनेक जण वादात अडकले आहेत. कोणाची वक्तव्य तर कोणाची वागणूक. पण आता झालं ते खूप झालं. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. खुलासाही न घेता कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांना दिलाय. यापुढे बेताल वागाल, बोलाल तर थेट कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी बजावलंय. पण याचा अर्थ आता कोकाटे किंवा इतर वादग्रस्त मंत्री यांना सध्या तरी वगळलं जाणार नाही असाच घेतला जातोय. खरं तर आधी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अजेंड्यावरील विषयांवर निर्णय झाले आणि मग मुख्यमंत्र्यांनी सगळ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पाठवलं आणि चर्चा सुरू झाली ती या मंत्र्यांसोबत. सूत्रांनी सांगितलं की मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न होते. 20 मिनिटं त्यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की वादग्रस्त विधानं आणि कृती आता अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही अखेरची संधी समजा. यापुढे कोणाचा खुलासाही घेणार नाही. याशिवाय मंत्र्यांनी उठसूट माध्यमांशी बोलायचं कारण काय असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की त्यापेक्षा आपापल्या विभागाच्या कामात गांभीर्यानं लक्ष घाला. माध्यमांना बातम्याच हव्या असतात. तुम्ही काहीही बोलाल, कसंही वागाल तर बातम्या होतीलच. माध्यमं सहकार्य करतात, पण शेवटी टीकेची संधी सोडत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा. तुमच्या खात्याबाबत चुकीची बातमी आली तर तात्काळ खुलासा करा. वाद ओढून घेण्याचा टाळा असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान तुम्ही 4 भिंतीच्या आत काय निर्णय घेता, राजीनामा घ्यायलाच हवा अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. दम द्या, लागलं तर मुस्काडीत मारा, काय करायचं करा, मिठी मारा, पण आज राजीनामा त्यांचा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे तुम्ही 4 भिंतीमध्ये काय करता, कोणाला काय दम देता. 3दा आम्ही संधी दिली, आता 4थ्यांदा त्यांनी चूक केली. मग असं झालंय की 3दा मर्डर करायचे वेगळ्या वेगळ्या लोकांचे आणि 4थ्यांदा मर्डर केला तर आम्ही मग त्याला आज जेलमध्ये टाकू, असं कुठंतरी भूमिका सरकारमधले नेते घेत असतील तर हे चुकीचं आहे. आज खरंच सांगतो तुम्हाला, कार्यश्रम मंत्री तिथं असणं फार महत्वाचं आहे. एखादा होतकरू युवा आमदार जे अजित गटाचेच असतील त्यांना तुम्ही तिथं संधी द्या. पण तो शेतात येणारा, शेतकऱ्याचे विषय समजून घेणारा, अडचणी समजून घेणारा आणि मार्गी लावणारा तर त्या ठिकाणी द्यावं. पण हे सरकार या बाबतीत कुठेतरी दुर्लक्ष. समाज कल्याणमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. पत्ते खेळल्यानं आणि वादग्रस्त विधानं केल्यानं मंत्रीपद जाण्याची वेळ आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तूर्तास अभय दिले. मात्र यापुढे वागण्या बोलण्याबाबत एकही चूक केली तर घरी जावं लागेल. तुमचं मंत्रीपद हे टेम्पररी आहे आणि दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल असं म्हणत सज्जड दमही दादांनी कोकाटेंना दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. माणिकराव कोकाटेंसह संजय शिरसाट, दादा भुसे, योगेश कदम हे मंत्री वादात सापडले आहेत. कोकाटेंचा विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ते वादग्रस्त विधान सुद्धा वारंवार करतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत रुद्रावतार धारण केलेला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीसांच्या भूमिकेचं समर्थन केलं असं सूत्रांनी सांगितलं. आणि त्यामुळेच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे मंत्री धुमाकूळ घालत असतानाच भाजपची मात्र कोंडी होतीये का, हेच मुख्यमंत्र्यांच्या उद्विग्नतेवरून पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.